विद्यार्थी मित्रांनो, आपण विज्ञानधारा या यूट्यूब चॅनलमध्ये आगत आहे आणि सर्वप्रथम मागील व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की रसायनशास्त्राचं मराठीमध्ये 11वीचं सध्या आपण सुरुवात करणार आहोत. तर इयत्ता 11वीचा पहिला धडा आहे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण स्टडी करणार आहोत मॅटरचा. तर मग या धड्यामध्ये जे सांगितलं आहे तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं केमिस्ट्री म्हणजे काय हे आपण डेफिनेशनद्वारे आपण समजून घेऊयात. केमिस्ट्रीची डेफिनेशन आपल्याला अशी करता येईल की केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड इट्स फिजिकल अँड केमिकल चेंजेस अंडरगोज अंडर डिफरंट कंडिशन. बघा मित्रांनो, मग आपण कोणताही एक मॅटर घेतला तर त्याची स्टडी करताना त्या अवस्थांचा अभ्यास करणे म्हणजेच काय झालं, त्या फिजिकल प्रॉपर्टी झाल्या. या ज्या अवस्था आहे सॉलिड, लिक्विड अँड गॅस, या ज्या सबस्टन्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज, त्याची बॉइलिंग पॉईंट, या ज्या मेल्टिंग पॉईंट, त्याचबरोबर इतर त्याची स्टेट, या फिजिकल प्रॉपर्टी झाल्या. व्हॉल्यूम, टेम्परेचर. त्यानंतर आपण काही केमिकल प्रॉपर्टीज बघणार आहोत. मग केमिकल प्रॉपर्टीज जे रेणुसूत्र आहेत त्याची रिॲक्शन कोणाबरोबर होते, ती आम्लधारी आहेत का आम्लधर्मी आहेत, याचे पण आपल्याला त्याच्यामध्ये स्टडी करतात. म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज आपण त्याचा स्टडी करत असतो. फिजिकल चेंजेस आणि केमिकल चेंजेस याचा अभ्यास आपण एकूण रसायनशास्त्रामध्ये करणार आहोत. केमिस्ट्रीला आपण सेंट्रल सायन्स म्हणतो. सेंट्रल सायन्स म्हणजे काय, तर तो सगळ्या विषयांच्या मध्यस्थानी आहे. म्हणजे सगळे विषय केमिस्ट्रीशिवाय अपूर्ण आहेत. मग त्याच्यामध्ये आपलं जर आपण बघितलं तर केमिस्ट्रीचं नॉलेज जे आहे ते जवळजवळ सगळ्या विषयांसाठी लागू पडतं. मग तुम्ही फिजिक्स घ्या, बायोलॉजिकल सायन्स घ्या, ॲप्लाइड सायन्स घ्या किंवा अर्थ सायन्स घ्या आणि किंवा स्पेस सायन्स घ्या, या सगळ्यांमध्ये त्याची गरज पडते. स्कोप हा खूप जास्त आहे. मग केमिस्ट्री इज द एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ द लाईफ. आयुष्याच्या प्रत्येक ठिकाणी केमिस्ट्रीचा ॲस्पेक्ट आपल्याला वापरावा लागतो. एक्झाम्पल आपण बघूया. एअर फॉर द ब्रीथ, आपण जी हवा श्वसनासाठी वापरतो त्याच्यामध्ये असणारे घटक ही याचा अभ्यास करण्यासाठी रसायनशास्त्राचा वापर करत असतो. त्याचबरोबर त्या पदार्थांमधून आपल्याला काय काय भेटतात, फॅट्स भेटतात, प्रोटीन्स भेटतात, कार्बोहायड्रेट्स भेटतात, विटॅमिन्स भेटतात. हे सगळं रसायनशास्त्राच्या शाखेमधून अभ्यास केला जातो आणि त्याचा उपयोग आपण दैनंदिन लाईफमध्ये करत असतो. मग असा एवढा उपयोग आहे म्हणून आपल्याला केमिस्ट्री शिकणं गरजेचं आहे. कपडे वापरतो किंवा ट्रान्सपोर्टेशनसाठी जे काही फ्यूल लागत आहेत ते सगळं आपल्याला रसायनशास्त्राच्या याच्यातून मिळत असतं. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये रसायनशास्त्राचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. बघूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद. थँक्यू.